रनिंगमध्ये आपण आज जी स्पीडमध्ये ओढली, जी स्टेप पडते आणि क्विक पॉवर येतो, स्पार्कनेस असतो ना, तो लॅडर वर्कआउटने येतो. आपण जे स्टेपिंग मारतो तसे. आणि त्याचा बेनिफिट काय होतो, 100 मध्ये 1600 मध्ये आपण ओढतो ना, ते क्विक पॉवरमध्ये असतं ना, इन्स्टंट एनर्जी असते ती लॅडर. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 158 दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे निघलो आपण आता. करणला कॉल केला नाही अजून, करू आता. तर आज हे कुत्रे लईच वाढले आता इथं. पहिले एवढे नव्हते, आता तर हर पॉईंटला कुत्रे आहे माहिती आहे. तर चला, गाडी आणल्यावर का प्रॉब्लेम नाही, पण एकटं असलं ना, बॅग बिग असली, टोपी बिपी असली ना, मग भुकते कुत्रे. जॅकेट बिकेट असले ना अंगात, तर मग आज जॅकेट नाही घालून आलो. बघा आवाज, 10-15 कुत्रे तिथं. 3 पॉईंटला, एक तिकडे एक आहे, एक इथं एक, एक पुढं एक आहे, 2-3 ठिकाणी आहे. तर चला ग्राउंडकडे निघू. हाय, तर पोचलो आपण ग्राउंडवर. तर करणला कॉल केला, करण निघला आत्ताशी घरून. तर अजून थोड्याच दिवस आहे, थोड्या दिवसात पाणी फक्त एक अर्धा 1 फूट राहिलेलं आहे फक्त भिंतीचं क्रॉस व्हायला. क्रॉस झालं तर तिथून पूर्ण पाणी खाली पडन. लगेच खाली पडलं तर आपलं इथं पाणी वाढन. पाणी वाढलं तर यायचा रस्ता बंद. तर मग त्याच्यानंतर काही जुगाड करणं लागेल आपल्याला. आधीच दगड ते टाकणं लागेल. तर चला बघू, काहीतरी जुगाड करणं लागेल आपल्याला, नाही तर इकडे येणंच बंद होऊन जाईल. वरती तर क्लिअर होऊन गेलं आपलं सगळं, इथं पण थोडं साफ करणं लागेल. लय मोठा प्लेस झाला आपल्याला आता. तर चला आता काय करू, वॉर्मअपची करण यूज तर काय करू, आज आहे लॅडर वर्कआउट. तर करण यूज तर आपण वॉर्मअप करू, मग नंतर सोबत जॉगिंगला जाऊ. तर चला. चला, वॉर्मअप झाला आता कंप्लीट आपला. तर आज आपण चाललो वरती जॉगिंग करू आता. तर आज करायचं आहे 2 किलोमीटर जॉगिंग करू. त्याच्यानंतर आज आपण करणार लॅडर वर्कआउट. लय दिवस झाले लॅडर केला नव्हता. फक्त लॅडरचं एकच वर्कआउट करतो आपण, इन आउट तेच करत होतो. आता आज लॅडरचे जेवढे सेट आहे तेवढे सेट करू आज. तर चला, चल रे. आज सूर्यवरती येऊ लागला. 6 वाजता पुरा अंधार राहायचं हिवाळ्यात का रे. 6 वाजता पूर्ण अंधार राहायचा. आता पाणी सूर्य पुढे गेला. इनका भारी है. चला जॉगिंग करू.
तर 2 किलोमीटर आपण जॉगिंग केली. जायच्या टायमाला एकदम नॉर्मल गेलतो, यायच्या टायमाला एकदम फुल स्टेपिंग टाकले आपण. फुल आतापर्यंत टाकले नव्हत्या तेवढं आज स्टेपिंग टाकले आपण. खरं तर चला आता, कारण की 2 जण पळत होते, लय कव्हर केलं आम्ही. कारण की दोघांमध्ये अंतर आमचं होतं कमीत कमी ते जायचं आणि यायचं धरलं तर 600-700 मीटर अंतर होतं. म्हणजे आम्ही ते येत होते, आम्ही जात होतो, ते आम्ही तिथून टर्न मारणं वापस आलो. इथून फक्त 10-20 मीटर अंतर होतं, तेवढं कव्हर केलं. तर त्यांनी बघितलं लगेच, त्यांनी स्पीड वाढवली परत. म्हणजे थांबले होते ते मध्ये, परत स्पीड वाढवली. लय कव्हर केलं तरी आजपर्यंत फुल स्टेपिंग टाकली होती. पहिले जशी पहिलीच प्रॅक्टिस होती ना आपली, तशी स्पीड टाकली होती आता. तर चला आज काय करणार आहे, लॅडर वर्कआउट. हेच बेनिफिट असतं, तुम्हाला दरवेळेस सांगतो की तुम्ही लॅडर वर्कआउट केलं किंवा ड्रिल वर्कआउट केलं, तुमच्या स्टेपिंग वाढत्या आणि हिल ट्रेनिंग केले स्टॅमिना वाढतो. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आपला स्टॅमिना सगळं लॉंग स्टेप पण पाहिजेत आपल्याला, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. पण त्यांचं एक चुकत काय होतं माहिती का, पळायचे मध्ये थोडं थांबायचे, पळायचे मध्ये थोडं थांब, तसं नाही करायचं. एकदा स्पीड वाढवली आणि एकदा कमी केली तसे थांबून पळायचं नाही. ही सगळ्यात रॉंग स्टेप आहे. तर चला, आजचा जॉगिंग कंप्लीट झाली आपली. तर चला खाली जाऊ, वर्कआउट कर. वातावरण लय भारी, वारं लय भारी सुटलं, लाटा बघा. तर आपण फक्त लॉंग स्टेप टाकल्या होत्या, फक्त ताकद लावली नव्हती आपण. कधी पण लक्षात ठेवा, आपण रनिंगमध्ये ताकद लावायची नाही, फक्त स्टेपिंग टाकायचं. स्टेपिंगचा गेम आहे हा रनिंग, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आजचा वर्कआउट काय त्याकडे बघू. लॅडर वर्कआउट करू आता. करू आपण गाण्याचा आम्ही मुळे ट्युशनला होतो. माझ्याकडे 3110 होता, Nokia 3110 नाही तो जाड, एवढा जाड कॅमेरावाला, सगळं पाहिजे कॅमेरावाला होता त्याला. पहिले रिंगटोन सेट व्हायचे पाय. हा कारण काय सांगते म्हणजे लागला नाही गाणं. हाय, तर आता काय करू आपण, लॅडर वर्कआउट करू. लॅडर वर्कआउटचे 4 ते 5 सेट आहे. बेसिकमधले, बेसिकपेक्षा थोडेसे ॲडव्हान्सवाले सेट आहे, ते बघू आपण. तर याने काय काय बेनिफिट होतो हे वर्कआउटच्या नंतर बघू. तर चला वर्कआउट बघू आज.
तर आजचा वर्कआउट लॅडर वर्कआउट कंप्लीट झाला. तर आपलं लॅडर वर्कआउट कंप्लीट झाला. तर लॅडर वर्कआउटमध्ये आपण बेसिक आणि जे रेग्युलर वर्कआउट ते बघितले. तर लॅडर वर्कआउटचं बेनिफिट काय आहे, रनिंगमध्ये आपण आज जे स्पीडमध्ये ओढली, जी स्टेप पडते आणि क्विक पॉवर येतो, स्पार्कनेस असतो ना, तो लॅडर वर्कआउटने येतो. आपण जे स्टेपिंग मारतो तसे. आणि त्याचा बेनिफिट काय होतो, 100 मध्ये 1600 मध्ये आपण ओढतो ना, ते क्विक पॉवरमध्ये असतं ना, इन्स्टंट एनर्जी असते ती लॅडर वर्कआउटने होतो. कारण की लॅडर वर्कआउट एकदम स्पीडचा गेम आहे. पण डायरेक्ट तुम्ही स्पीड मारू नका. बिगिनर असलं तर एकदा प्रॉपर शिकून घ्या. शिकलं ना प्रॉपर, त्याच्यानंतर तुम्ही मग हळूहळू रुटीनमध्ये स्पीड वाढवा. डायरेक्ट स्पीड वाढवलं ना तर प्रॉपर होणार नाही, वर्कआउट प्रॉपर होणार नाही, तर त्याचे बेनिफिट पण भेटणार नाही. त्याच्यामुळे पहिले ॲक्युरेट शिकून घ्या, त्याच्यानंतर हळूहळू स्पीड वाढवा. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, आजचा वर्कआउट झाला, संपला. तर आता रेग्युलर वर्कआउट आपले ते करू. चला. तर आपल्या रेग्युलरमधले वर्कआउट आपले 2 कंप्लीट झाले. आपण डिप्स आणि स्किपिंग मारल्या. तर रेग्युलरमधले आपण कोणते पण 2 एक्सरसाइज करतो. तर आज आपण हे 2 एक्सरसाइज केल्या. तर चला, आजचे वर्कआउट आपले सगळे कंप्लीट झाले. आजपासून आज काय शिकलो हे लक्षात ठेवा. तरी स्पीडवर सांगतो आपण. तर आज आपण केले स्पार्क पॉवर स्पीड वर्कआउट. स्पीड वर्कआउटमध्ये आपण लॅडर केले.
लॅटरीमध्ये आपलं स्पार्क पॉवर वाढतो, लॉंग स्टेप पडते आणि ते मला रिदम येतो एक. तसा रिदम येण्यासाठी आपण ड्रिल वर्कआउट करतो किंवा लॅडर वर्कआउट करतो. चला पैसा आलं हे गाणं ऐकायचं. ऐकले काळे डोळे डायरेक्ट. पैसा लगा उतरत टायमाला एक लगे डॉलर सट. जगणी असंच ते दगडूची कॉलेज नाही का, मग ॲडमिशन नाही काय बदल नाम कर दी चटपुरी मॅडम सर लोकडा बसमध्ये नाचायला. ती मॅडम आजो का आपल्याला विसरत नाही, मी कधी बी गेलो ना. दारू बदल नाम कर दी. लागेल होतं त्यांच्या त्या काकाच्या. आता कोण हवा अरे बाप हवा गुजरली. हायलाइट करून काढताना कपडा काढताना तुला आजकाल नाही मोबाईल ब्लॅकबेरी ब्लॅकबेरी होता. बटनाचा ब्लॅकबेरी नाही, ब्लॅक कलर बटनाचे मोबाईल वापरले. कधी ना आमच्या टायमाला नाही. तुमच्या टायमाला काय होतं? तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. गाडी आणली.